नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर मित्रांनो, ही जी भरती आहे जिल्हा परिषद अहिल्यानगरमध्ये आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगरसाठी ही भरती आलेली आहे मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. अप्लाय जरूर करा, तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा हा व्हिडिओ, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कोणत्याही जॉब अपडेट्सबद्दल माहिती मिळत राहील आणि सगळं नोटिफिकेशन भेटत राहील. तर चला सुरू करूया. तर जसं की मी सांगितलं, जिल्हा परिषदची भरती आहे अहिल्यानगरची. महाराष्ट्र शासनाचा सरकारी जॉब आहे. 14 ते 33 वर्ष याची जी एज लिमिट आहे ती असणार आहे. महाराष्ट्र राज्यातील कुठलाही उमेदवार अर्ज करू शकतो, अनुभवाची गरज नाही आहे. फ्रेशर्स देखील अप्लाय करू शकतात, मेल फिमेल दोघंही. आणि जो पद्धत आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सेंड करायचा आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, आणि जाहिरातीची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथून तुम्ही डिटेलमध्ये अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर जाहिरात डिटेलमध्ये वाचू शकता. त्याच्यानंतर निवडची जी प्रक्रिया आहे ती तुमची मुलाखत आणि परीक्षा होईल. अप्लाय करण्याची जी डेट आहे ती 11 ऑगस्टला ऑलरेडी चालू झालेली आहे. 20 ऑगस्टपर्यंत याची डेट असणार आहे. तर अधिकृत जी वेबसाईट आहे ती nagarZP.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे. आणि तुमचं नोकरीचं जे ठिकाण असेल, जसं की मी सांगितलं आहे अहिल्यानगर जिल्हा परिषदेची भरती आहे, तर अहिल्यानगरमध्येच तुमचं नोकरीचं ठिकाण असेल. आणि ह्या ज्या पोस्ट भरणार आहेत या जिल्हा परिषदमध्ये, त्यासाठी रिझर्वेशन देखील आहे. आणि रिझर्वेशन ते आपण बघूया आता. मराठी माध्यमचं जे आरक्षण आहे, रिक्त पदांचा जो तपशील आहे तो अशा प्रकारे अनुसूचित जाती त्या महिलासाठी 7, माजी सैनिकसाठी 3, अंशकालीनसाठी 2, प्रकल्पग्रस्तासाठी 1 आणि खेळाडूसाठी 1, अशा टोटल 9 जागा आहे. आणि म्हणजे बाकीचे जे उर्वरित पदे आहे त्याच्यासाठी 9, म्हणजे असे एकूण 23 जागा आहे. तर अशा प्रत्येक जाती जमातीसाठी, प्रत्येक कास्टसाठी, म्हणजे जे प्रत्येक कास्टसाठी वेगवेगळ्या जागा आहेत. खेळाडूसाठी पण आहे, भूकंपग्रस्तांसाठी पण आहे, प्रकल्पग्रस्तांसाठी पण जागा आहे याच्यामध्ये. सगळ्यांसाठी SC BCसाठी, ओपनसाठी, EWS, इतर मागासवर्गीय, अशा सगळ्या रिझर्वेशन आहे. तर अप्लाय नक्की करा. चांगली अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो जॉईन करण्याची. जॉईन करा, अनुभव घ्या. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अप्लाय करताना तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला, काही ॲडव्हर्टाईजमध्ये एखादा पॉईंट नाही समजला, तर कमेंटमध्ये टाका. आपण त्याच्यावरती डिस्कशन करू. आपले सबस्क्राईब केलेले जे मित्र आहेत ते पण सजेशन देतात, त्यांचं पण सजेशन घेऊ. काही तुम्हाला अडचण असेल तर. पण अप्लाय नक्की करा आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ नक्की पाठवा. तर बाकीचे जे पेसा व नॉन पेसा मराठी माध्यम, त्याचं शैक्षणिक आणि व्यावसायिक जी पात्रता आहे ती खालीलप्रमाणे आहे. मराठीसाठी जे पद ते अंडर ग्रॅज्युएट पाहिजे, टीचर, स्टँडर्ड 1 ते 4. वेतन श्रेणी जी असेल ती 16,000 रुपये असेल, कॉन्सोलिडेटेड पे. अनुदान जे असेल ते एडेड असेल, ऑल सब्जेक्ट मराठी. आवश्यक शैक्षणिक पात्रता 12वी डिप्लोमा झालेला पाहिजे आणि TET झालेला पाहिजे, CTET. दुसरं मराठी आहे. अंडर ग्रॅज्युएट सेम याच्यासाठी पण सेम सगळं माध्यम, शैक्षणिक वगैरे सगळं सेम इलिजिबिलिटी आहे. तिसरं जे मराठी ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6वी ते 8वीसाठी, याच्यासाठी पण सेम पे स्केल 16,000. विषय जे असेल ते मॅथमॅटिक्स सायन्स असेल. मराठी ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, डिप्लोमा, आणि TET पेपर 2 मंथ सायन्स आणि CETचा पेपर दिलेला पाहिजे. त्याच्यानंतर मराठी ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वी. लँग्वेज इंग्लिशसाठी पण पाहिजे, तर याच्यासाठी पण TETचा पेपर तुम्ही दिलेले पाहिजे. तर अशा ह्या झेडपीचा जे आहे कंत्राटी पद्धतीने ह्या जागा भरलेल्या जाणार आहेत टीचरसाठीच्या. तर सगळे विषय आहेत, 1ली ते 4थीचे, 5वी ते 7वीचे, 6वी ते 8वीचे, सगळ्या वर्गांसाठी सगळे विषय आहेत मित्रांनो. नक्की अप्लाय करा तुम्हाला जर शिक्षक म्हणून जॉब करायचा असेल. आणि मेल म्हणजे एडेड असणार आहे. रिझर्वेशन पण आहे खेळाडूसाठी. तर सर्वांसाठी अपॉर्च्युनिटी आहे, नक्की अप्लाय करा. त्याच्यानंतर उर्दू माध्यम जे आत्ता जे आपण बघितलं ते मराठी माध्यमचं होतं. आता उर्दू माध्यमसाठी जे शैक्षणिक त्याची काय पात्रता आहे, कोणत्या विषयासाठी काय पात्रता ते बघू. तर उर्दूचं जे उर्दू विषय उर्दू माध्यममध्ये जो समजा सगळे सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, 1ली ते 4थी. आवश्यक शैक्षणिक जे आहे ते HSC 12वी झालेलं पाहिजे, डिप्लोमा, TETचा पेपर दिलेला पाहिजे. त्याच्यानंतर परत दुसरे सब्जेक्ट सगळे उर्दूमध्ये, त्याला पण सेम आहे, फक्त हे पण 1ली ते 4थीचं आहे. हे इंग्लिशसाठी याचं जे माध्यम असणार आहे इंग्लिश असणार आहे. त्याच्यासाठी पण HSC कंपल्सरी आहे, TETचा पेपर तुम्ही दिलेला पाहिजे. त्याच्यानंतर 6वी ते 8वीचं जे मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे उर्दूमधून असेल. याची पण सॅलरी स्केल ऑलमोस्ट सगळ्या पोस्टला सेम आहे, 16,000 रुपये. त्याचं पण डिप्लोमा ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, TETचा पेपर तुम्ही दिलेला पाहिजे. त्याच्यानंतर 4थं जे उर्दूच्या माध्यममध्ये
त्याच्यानंतर स्पेशल इंग्लिश हा एक सब्जेक्ट आहे उर्दूमधून. त्याच्यासाठी ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6वी ते 8वीचा आहे आणि त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, TET पेपर तुमचा पास झालेला पाहिजे. तर असं हे एवढ्या शिक्षक पदासाठीच्या भरती आहे अहिल्यानगर जिल्हा परिषदमध्ये मित्रांनो. तर अप्लाय नक्की करा. काही इश्यू आला अप्लाय करताना कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाईजमध्ये काही त्यांनी जनरल सूचना दिलेल्या आहे. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TIT प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीचं जे संकेतस्थळ वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्राणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीसाठी अर्ज करू शकतात. तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे त्या वेबसाईटवरती. अशा या सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहे मित्रांनो. तर अप्लाय नक्की करा शिक्षकसाठी. तुमच्या मित्रांना व्हिडिओ जरूर शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.